हो. हा बोला. हा, आता आवाज येतोय. कसं आहे, मतदारसंघामध्ये तुम्ही एकमेव जरांगे पाटलाचे शिलेदार म्हणून आहात. हो 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 बरोबर. आपले स्टेटस वगैरे पाहिले होते आम्ही. हम्म. हम्म. झालं बघा, अध्यक्ष हे ते म्हणू लागले महाराष्ट्रामध्ये लोक हा आम्ही पाटलाचे या गावचे अध्यक्ष उपाध्यक्ष यांनी काय केलं, मोठेपणा करून घेतला हवा हा 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 फॉर्म टाकला आणि कोटी कोटी रुपये घेऊन घरी बसले तर फॉर्म अरे, घेऊन. हा, हे चुकीचं आहे ना. लय लय चुकीचं आहे. हम्म. मग आपलं कुठपर्यंत आलं तेच आम्ही काय विचारपूस करावं म्हणलं. आपलं हिरा चिन्ह आहे. हो हो, आहे माहिती आहे, डायमंड. डायमंड. हा हा हा, ते आम्ही पाहिलं. पूर्णेकडे हम्म. काय नियोजन दौरा? पूर्ण कार्ड बघा उद्या. उद्याच नाही, 13च्या नंतर, आपलं 14च्या नंतर, 14 तारखेला. तर आम्ही 14ला भेटायला 14ला एक मीटिंग आहे आमची. हा हा. 14च्या नंतर पूर्णचे. आम्ही मग 10 जण होतो आम्ही. मग गंगाखेडला यावं, कुठे यावं? नाही जरा हा, आता नका, मीच कॉल करतो तुम्हाला. ओके ओके. हो, आम्ही 10 जण भेटायला येणार होतो. हम्म. तेच म्हणलं कुठं भेटतात. 14 तारखेला, 14च्या नंतर. 14 तारखेला गंगाखेडला. 11, 12, 13, 14. हा, 3 दिवस. आता कसं खेड्यापाड्यानं आपलं कसं यंत्रणा सामान्यच आहे हो. आपण मी एवढं बलाढ्य नाहीये. हा 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 हा. नाही, आमच्यासारखे आहेत ना तुमच्या पाठीमाग. काहून तुम्ही सामान्य? हो ना. हो हो. सामान्य शेतकरी कुटुंबातला आहे मी. बरं. आमच्या राजकारणामध्ये कोणीच नाही बघा. बरं बरं. हा. खानदानात कोणीच नाही, तिकडे गेलंच नाही. बरं. मलाच लागला नाथ समाजाचा. त्या नाही का? परिस्थिती आल्या, मी सामाजिक कार्यात गेलो. मला काय परीक्षेमध्ये कळलं किंवा आरक्षण किती महत्वाचं असतं. हो हो, 40% लागायले, तर इकडे आपल्या 80 मेरिट लागायले. पोलीस भरतीला 92चं. बरोबर बरोबर. तुमचं सामाजिक कार्य ते पाहिलं आम्ही. तुम्ही अग्रेसर असता सगळ्या समाजाच्या कार्यामध्ये. हो ना. हो. आपल्याला मोठ्या प्रमाणावर विरोध झाला फॉर्म पाडण्यासाठी बी. हा. आपलेच माणसं जरा हे निघाले. अहो, आपलेच माणसं काही विकाऊ झालेत हो. काही लोकच आहेत तुमच्यासारखे फक्त. हो ना, इकाऊ आहेत खरं खरं. हा. आपलं काय नियोजन आहे काय? नियोजन आता दौरे वगैरे, दुसरं काय नियोजन आहे? नियोजन कशाचं म्हटले? अहो, येतं हो, सभेचं वगैरे काय नियोजन आहे का म्हणलं? नाही ना, पाटलाच्या याच्यावर सांगितलं होतं आपण. हा. पाटील तर आता काय म्हणले, आज बोलले ना. आज बोलले का? पाटील बोलले आज तुमचं तुम्ही पाडा म्हणून सांगितलं, ज्यानं मराठा आरक्षणाला विरोध केला. आपलं कोणीच नाही म्हणले. हा 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 हा. तुमच्याच हातात आहे सगळं. बरं बरं. आमचं विशाल कदमचं काय होईल तिकडे? विशाल कदमचं काय होईल? विशाल कदमसाठी आपण 2019ला फॉर्म वापस घेतला होता. हा 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 हा. ह्या वेळेस होतं म्हणणं वापस घेऊ. विशाल कदम चांगला माणूस आहे हो इकडं. बरोबर आहे. हो ना. पण कसं आहे, आरक्षणामध्ये तेवढा सक्रिय माणूस नाही आहे तुमच्या एवढा. कुठंच नाही आरक्षणामध्ये. कुठं मी तुम्हाला सांगतो, मला कार्यक्रमात मला ओळख तरी दिली का, कोण आहे म्हणली तू. बरेच लोक म्हणले हे तुमच्यामुळे फॉर्म आहे ना वापस घेतला होता. बरं तसं म्हणल्यावर माणसाला कसं वाटेल. म्हणजे आज काय आहे का ना, मी सामान्य आहे पण माझी ओळख भरपूर वरती गेलेली आहे. हो ना हो ना हो ना. मी रस्त्यावरच कार्यकर्ता. मी भविष्यात कुठं जरी गेलो ना, रस्त्यावरच राहणार आहे. हो ना हो ना हो ना. मला तर मोठेपणा आणि काही स्वप्न नाही आपल्याला. लय निस्वार्थी आहेत. आता म्हणजे संपर्कामध्ये आपला कधी संपर्क नाही आहे. हा 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 हा. जेवढे आहे का नाही, म्हणजे परिचय द्यायचीच गरज नाही. बरं. आता काय माणूस तर काल येत नाही ना, रडलाच म्हणला, लय तुमचा संघर्ष आहे म्हणला. नाही खरंच. हे कधी जाण नाही म्हणलं समाजाला. यायला लोक आता चांगले राहिले नाहीत. तुम्ही कुठले, मी कुठला, तुमचा संघर्ष आहे म्हणून आम्ही बी नंबर हुडकीत काढला, नंबर लावला फोन तुम्हाला.
ते असं ओळख ना, आता तालुका तुमचा कुठला आमचा कुठला, आपण कधी एकमेकाला पाहिलं नाही, आपण कधी सोबत राहिलो नाही. हो ना. तेच असं नाव ऐकत ऐकत आलं. हो, मला फॉर्म वापस घ्यायला महाग असं 3 वाजेपर्यंत माणसं होती. मोबाईल स्विच ऑफ करून आणि ते सगळ्या नात्यातल्या ह्याला आणि मला म्हणले जरांगे पाटील सपोर्टच केला म्हणले. हा सपोर्टच केला म्हणले. आता तुम्ही कसं काय फॉर्म ठेवला? सगळ्यांनीच घेतला. श्रीकांत भाऊन वापस घेतला, हे घेतला. श्रीकांत भाऊन मी घेतला. म्हणलं पाटील तसं म्हणू शकत नाहीत. तर मग आमची अर्धा तास मीटिंग झाली होती. आम्ही सगळं गुपित ठेवलं होतं तरी बी. हे तिथं जाऊ जाऊ काय करू लागले, आपल्यामध्येच चढवड चालू होती. मला द्या उमेदवारी. बरोबर, ठीक आहे ठीक आहे. असं झालं होतं. आता आपलं नियोजन कसं आहे बघा, गुप्तपणे आपलं प्रचार चालू आहे. मी काय म्हणा, निवडणुकीला सामोरे जायचं आणि जिंकायची निवडणूक. बरोबर, चालते. आणि जिंकल्यानंतर पहिल्या ह्याच्यामध्ये आपल्याला आमदार निधी वाढवण्यासाठी हे करायचं. एक आमदाराचा निधी असतो 200 कोटीचा निधी आणून 200 खेड्याला 1 कोटी रुपये हे करायचे. बरोबर. तुमच्यासारख्याला सगळ्याला आपण शपथ घ्यायच्या वेळेस एक चांगले मेन लोक घेऊन जायचं. हे नियोजन आहे. आपली शीट लागायचा चान्स आहे. बरोबर बरोबर. आता कसं बोलणं होईना झाले प्रत्येकाला, म्हणून तरी बी तुम्ही बी जरा हे करायचं आपल्या नातेवाईकाला वगैरे. नाही ते तर आहे, चालू आहे. प्रचार यंत्रणेमध्ये, कारण आपण समाजासाठी आता नाही तर कधी हो. नाही, खरी गोष्ट. आता आहे शीट लागायचा चान्स आहे आपला समाजासाठी एकदा हे करायचं. नाही आता बघा, गुट्टे तर झाला, फ्लॉप झाला गुट्टे. आता तुम्हाला सांगतो, फक्त मतदार संघामध्ये आहे ना, विष्णू अण्णा कोण आहे म्हणाले, विष्णू भाऊ भोसले कोण आहे कुठल्याही ह्याच्यात. तुम्ही लोकसभा निवडवली होती ना माग. हो, लोकसभेला आपला एवढा प्रचार नाही झाला. त्यावेळेस काय म्हणले, जातीसाठी लागले, बॉसला करा. बरोबर. आमचं चिन्ह लय डिफरंट खाली आलतं 30 नंबरला. उमेदवार बकळ होते 35. खरी गोष्ट. चिन्ह बी दिस नाही गेलं, अंधक चिन्ह होतं. म्हणून ह्या वेळेस डायमंड चिन्ह आलंय. लोकसभेला जरा हुकलं आपलं. संघर्ष आपला जुना आहे, 2016 पासून संघर्ष आहे आपला. नाही आम्हाला माहिती आहे, सांगण्याची काय तेवढी आवश्यकता, आपण माहिती आहे ना आपल्याला. ठीक आहे, तुम्ही निवडून याला असं आपल्याला शुभेच्छा. आणि मी आज बी आहे का नाही, कुण्या गावात जातो का नाही, लोकांना विश्वासच बसत नाही हा उमेदवार आहे. जाऊन मी सांगावं लागते परिचय द्यावा, मी साहेब मजाक नाही म्हणलं, मी खरंच उमेदवार आहे. खरंच उभा आहे, करा मला आमदार. बरोबर खरी गोष्ट आहे. आज कोणीच माणूस नाही आपल्या एवढा, आपण एकदम ग्राउंड लेवलचा आहे. बरोबर. आता पुन्हा संघर्ष तुमच्या दोघातच आहे. आमच्या सदैवच्या शुभेच्छा. आणि तुमचा संघर्ष फार जुना आहे, ते आम्हाला सांगण्याची काय तेवढी आवश्यकता नाही. कसं आता प्रत्येकाने, आता मी गावात कसं प्रत्येकाला वाटतं की आपण भेटावं, गावात यावं, पण मी अचानक जातो गावात. आता तिथे गेल्यानंतर कसं असतं, पण वेळ नसतो, वेळेचं खूप बंधन आहे आपलं. जेवढ्या गावात लोक आहेत तेवढ्याच आपलं मी आशीर्वाद घेत असतो फक्त. बाबा एक वेळेस मला बळ द्या, आपला आवाज मला विधानसभेत टिकवायचा आहे. निवडणुका येतात जातात, पण आपल्या मतदारसंघात आपला आवाज पाहिजे का नाही. बरोबर, खरी गोष्ट. मला बळ द्या एवढंच मी म्हणत असतो. आणि त्यामुळे प्रत्येकानं कसा आग्रह करू नये भेटायचा. राहायला कुठे आहेत आपण? मी गावामध्ये खंडाळीच आहे, मी खंडाळी. बरोबर. इसादच्या बाजूलाच खंडाळी आहे, इसाद खंडाळी. बरोबर. तर हे करा, हाच प्रचार वा हाच भेट म्हणून हे करा. शेवटी मी तुमचाच आहे, कधी गावात येऊ शकता, पुन्हा आपल्याला वेळ आहे. ठीक आहे, ओके चालते. ते सगळ्याला सांगा. भेटणं थोडस कधी भेट होईल नाही होईल, वेळच नसतो. बोलता का? बोला. नक्की मोठा आवाज करा की. भाऊ जय शिवराय. जय शिवराय, जय महाराष्ट्र. तुमचा मस्त एक संघर्ष चालू आहे. आता कसं आहे बघा, प्रत्येकाला असं भेटणं वगैरे वेळेचं बंधन आहे. आम्ही तुमचा स्टेटस वगैरे बघत होत. बरोबर. काम 2016 पासून चालू आहे वाटतंय तुमचं. हो 16-17 पासून. काय त्यावेळेस मला
परीक्षेमध्ये 2-3 ठिकाणी प्रॉब्लेम आला. अच्छा मग अच्छा. तेव्हा मला समजलं की बाबा काय असतं आरक्षण. बरोबर आहे. मग माझं पण शिक्षण झालंय डीएड म्हणून घरी बसलो होतो आपण. बरं. हा. आता मी सुरक्षा रक्षक दलला गेलो होतो तिकडं बृहन्मुंबईच्या, तिथं बी तेच सांगू लागले. पुन्हा पुण्यातले एक फॉर्म टाकलेला, त्यावेळेस 92च मेरिट लागलेलं ओपन साठी. काय तिकडे काय बरं म्हणते? वातावरण आपलं 100% झालेलं आहे सगळीकडे. सीट लागायचा चान्स आहे आपला. बरोबर. तुम्हाला शुभेच्छा. दोघांमध्येच लढत आहे. आणि लढत मध्ये आपल्या कदम साहेबांमध्ये ठरली. नाही. हा. आणि बघा एकमेव माणूस आहे महाराष्ट्रामध्ये साहेबाचा कट्टर समर्थक, हो ना, हो ना. पाटलाचा. हो ना, हो ना. तुम्ही कुठे खोलून बघा, कुणा नाव घेतलंय का पाटलाचं. आम्ही 15 जण बसलो तर हा. ऑफिसवर बरं. म्हणजे आमची चर्चा चालली. आपला समर्थक कोण आहे का असे आरक्षणाविषयी. कोणच नाही आपल्या याच्यामध्ये आरक्षणाचं नाव घेतलं. एवढी मोठी सभा घेतली तिथं म्हणायला पाहिजे होतं यांनी ना. नाही तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुम्ही उभं टाकले त्याच्यामुळे. बरं. आपल्याला आपला आवाज दाबण्यासाठी आपल्या लोकांनी प्रयत्न केलाय बरं. नाही बरोबर आहे. बाहेरच्यापेक्षा आपल्या लोकांनी लय प्रयत्न केलाय. आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्व पाहुणे रावण्याला सगळ्याला सांगू इच्छितो ते करा म्हणून मतदान तुम्हाला. हो ना. आपली सीट लागली ना कधी या. मी काय बाहेरचं नाही. आपले इसाद खंडाळी, इसाद का तिथं खंडाळी आहे. हो ना. कधी आलेत गावामध्ये ना समस्या घेऊन, निवडणुका येतात जाते.